नमस्कार, मी राजेश तावडे, ओम कलर लॅब कणकवली. मी जवळजवळ 25 वर्ष फोटोग्राफी करतो आहे आणि ह्या व्यवसायात आहे. आणि आता आपण पाठी बघतच असाल, मास्टर ऑफ द आर्ट ऑफ पोर्ट्रेट लायटिंग हा आम्ही उपक्रम इथे आशीर्वाद फोटो स्टुडिओ की आपले जे भूषण सर आहेत त्यांच्या आपण अकॅडमीमध्ये ह्या केलेलं आहे. जवळजवळ 50 ते 60 स्टुडंट आपले आलेले आहेत आणि आपण लाईट ह्या विषयावर मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक प्रोडक्ट असतात आणि ते घेणं का गरजेचे आहे, कशासाठी आहे, त्याची इत्थंभूत माहिती आपल्याला आज आपण ह्या प्रशिक्षणाच्या वर्गात आपण दिलेली आहेत. असेच आपण अलग अलग किंवा वेगवेगळे आपण प्रकारचे असतात, लाईट्स इफेक्ट किंवा लाईट्स मॉडिफाय किंवा अनेक ब्रँडच्या कंपनी आहेत ज्या कॅमेऱ्यामध्ये अग्रेसर आहेत, त्यांना आपण घेऊन नवीन नवीन काहीतरी शिकत असतो किंवा सांगत असतो. हे जे अनुभव आपल्या गाठीशी आहेत ते आपण इतरांना देऊन आपण त्यांना आपण अपडेट करतो, जे आपण बोलतो अपडेट. आणि अपडेट आजच्या जगात व्हायलाच पाहिजे, पण नुसतं अपडेट होऊन नाही तर प्रॅक्टिकली आपण त्या जे आता नवीन मुलं आले त्यांना प्रॅक्टिकली दाखवतो की आमच्यासारखे जे आहेत त्यांचं ज्ञान कुठेतरी जाऊ दे आणि सगळ्यांना मिळू दे. हा एक आपल्या यामागे विषय आहे आणि तो सगळ्यांनी एन्जॉय केला चांगल्यापुरती. हे आता तुम्हाला दिसलंच असेल किंवा कळेलच. थोडंफार काय असेल तर आणखी सांगायचं म्हटलं तर भूषण सर जे आता राजेश सर आहेत, बाकीचे जे प्रो फोटो वगैरे आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केले आहे, वेस्कॉट लाईट्स वगैरे ज्या कुछ प्रोडक्ट आपल्याला दिलेले आणि म्हणजे एकट्याने हे होत नाही तर सगळ्या माणसांचं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तमाम फोटोग्राफरचा आभार की बाबा ते आले किंवा जे येऊ शकले नाही त्यांचे पण आभार. ते पुन्हा येतील असं आपण अपेक्षा करूया आणि नवीन नवीन रोज काहीतरी शिकूया की आपण लवकरच भेटूया की नवीन एका विषयावर, नवीन एका ह्याच्यावर. धन्यवाद. कोणी कोणी मार्गदर्शन म्हणून काम केलं, कोणी कोणी मार्गदर्शन केलं? मार्गदर्शन सांगायचं झालं तर मी स्वतः लाईट्सबद्दल माहिती सांगितली. जे प्रोडक्ट्स होते की मॅगमोड जसं आहे की वेस्कॉट्स लाईट आहे, त्यांचा वापर का करणं गरजेचं आहे की कशासाठी आहे, हे फक्त आपण मार्गदर्शन करत नाही तर ते एकदम पूर्ण आपण त्या माणसाला प्रशिक्षित करण्यासाठी त्यांचा जो कॅमेरा आहे की त्यांची जी इक्विपमेंट आहे त्याच्यावर आपण ते काढायला देतो. असं फर्स्ट टाईम आपण सिंधुदुर्गात करतो आहे. हा प्रकल्प राबवतो आहे की माझे फोटो किंवा मी कसे फोटो काढतो त्याच्यापेक्षा तुम्ही कसे सुंदर अधिक काढू शकतात की आपलं कोकण कसं खुलून दाखवू शकतात. हा जो आतापर्यंतचा विषय आहे म्हणजे कोकण हे स्वर्ग मानतो, पण स्वर्ग कधी होतं जेव्हा फोटोग्राफर दाखवतो तेव्हा स्वर्ग लोकांना दिसतो. आणि आजच्या फोटोग्राफरना तेच ज्ञान होता की आपल्याकडे इक्विपमेंट्स आहेत, लाईट्स आहेत, त्या कशा वापरायच्या आहेत जेणेकरून काय करता येईल. सुनील कोरगावकर सर हे आपले मेंटर होते किंवा मी स्वतः मेंटर असल्यामुळे त्याचं मार्गदर्शन दिलं आहे. भूषण सर होते, म्हणजे प्रत्येकाने काही ना काहीतरी दिलेलं आहे. प्लस जे प्रशिक्षणार्थी आलेले, आपण प्रशिक्षणार्थी बोलूया नको, आपले फोटोग्राफर बांधव किंवा मित्र बोलूया, त्यांनी पण ह्या कार्यक्रमाचा संधीचा फायदा घेतला. कारण का ही संधी प्रत्येक वेळेला येत नाही. आम्ही असं सांगितलं नाही की आम्हाला येतं. त्यांच्यातली जे 4-5 मंडळी ज्येष्ठ होती किंवा जी नवीन होती, जर नवीन जे काय ते करत असतील तर त्यांना बोला तुम्ही सांगा, म्हणजे त्या 4 गोष्टी अधिक लोकांपर्यंत पोचतील. कारण नाविन्याचा ध्यास हाच आपला ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे की नाविन्याचा ध्यास असून नाही तो प्रत्येकाने तो उपलब्ध घेऊया. कारण आपल्या ताटातलं जेवण कमी करून न देता सगळ्यांनी सारखं प्रमाणात घेतलं तर ते सगळ्यांना मिळेल. आणि हे आजच्या आपल्या उपक्रमात ते दिसून आलं आणि सगळे फोटोग्राफर आपल्या बरोबरचे होते. प्रत्येकाने आपल्या विचारांची, फोटोग्राफीची की शूटिंगची देवाणघेवाण घेतली. तोच आपला सक्सेस बोलूया किंवा तोच आपला स्तुत्य उपक्रम बोलूया. एवढं बोलून मी सगळ्यांचे आभार मानतो. परत कधी या, कधीही सांगा. आम्ही ओम कलर लॅब तर्फे आणि आशीर्वाद फोटो स्टुडिओ कुडाळ सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार. कुडाळ इथं आयोजित करण्यात आलेल्या मास्टरिंग द आर्ट ऑफ पोर्ट्रेट लाइटिंग या फोटोग्राफी विषयक एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराला जिल्ह्यातल्या फोटोग्राफर्सचा फार चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरातून सुमारे 50 व्यावसायिक आणि हौशी फोटोग्राफर्स या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. सृष्टी या संस्थेच्या वतीनं कुडाळच्या आशीर्वाद फोटो स्टुडिओचे भूषण जडिये यांच्या भूषण जडिये स्कूल ऑफ फोटोग्राफीमध्ये हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी मॉडेल समोर ठेवून प्रात्यक्षिकासह लाइटिंग कशी करावी, योग्य लाईट कशाला म्हणतात, कमी वेळात लाइटिंग करणे याविषयी तज्ज्ञांनी फार सुंदर मार्गदर्शन केलं. कणकवलीचे राजेश तावडे आणि मुंबईचे सुनील कोरगावकर यांनी फार उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं. यावेळी वेस्ट कॉस्ट कंपनीच्या फोटोग्राफीच्या उत्पादनाबाबत देखील एम राजेश यांनी माहिती दिली. त्याचबरोबर प्रात्यक्षिक देखील करून दाखवली आणि विद्यार्थ्यांकडून सुद्धा प्रात्यक्षिकं करून घेतली. यावेळी फोटोग्राफर्स महासंघाचे राज्य अध्यक्ष अभय कापरे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी उपस्थित फोटोग्राफर्सना एकत्र येण्याचं आवाहन केलं. एकत्र आलात तर शासन मान्यता मिळेल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी राजेश तावडे, सुनील कोरगावकर, SK जेठे, नितीन कोळेकर आणि एम राजेश उपस्थित होते.